मिळेल, कशा पद्धतीची मात्र रणनीती आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील दर्शवला जातोय. सध्या तरी ऑन बोर्ड सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये हा नजराना पेश केला जातोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील दाखवला जातोय. यस 200 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाते. यस पुन्हा एकदा बापू शेलार यांच्या माध्यमातून जर हायवा जेल टिपला तर 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यस या शेवटपर्यंत मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असेल, म्हणजे पूर्णपणे मॅच संपेपर्यंत. इथून मात्र कव्हरचे फटके खूप चांगले पद्धतीचे खेळतो जितेंद्र, आणि त्यांनी सध्या तरी कव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये दाखल नजराना पेश केला आहे. लाजवाब सध्या तरी कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्याच्या माध्यमातून फटकेबाजी केली जाते. अगदी ज्या वेळी एखाद्या बॅटरची जर चर्चा केली, विराट कोहलीची चर्चा केली, तर सातत्यानं मात्र तो कव्हर डाईव्ह चांगला लगावतो असतं. आणि या फटक्यानंतर सध्या तरी सई मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नजराना तिकडे टेलिकास्ट चांगल्या पद्धतीचं दाखवलं जात आहे. कॅमेरामॅन तिकडे जीवन आहे. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. हो यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू जरूर हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ या चेंडूवरती दाखवलाय त्यानं. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. निर्धाव चेंडू आलाय. देवेंद्रचा 20 धावा बनल्या स्कोर कार्डवरती. जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा हा सामना रंगेल यावरती देखील लक्ष लागलं जाईल. यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथून मात्र सर्कल मर्यादा ती संपली आहे. जय दुर्गा जांभवाडी संघानं मात्र इथून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 20 या आकड्यावरती. 1 गड्यांच्या मोबदल्यात सध्या स्कोर कार्ड आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. इथे मात्र खूपच वाईट चेंडू सध्या तरी हाताळलाय गोलंदाज देवेंद्रनं. मैदानाच्या आतमध्ये 21 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. 21 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. अजूनही मात्र या षटकातील 3 चेंडू भरभरीत आहेत. जितेंद्र पाहावं लागेल. यावेळेस मोठा स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय जितेंद्रच्या बॅटमधून. या इनिंग मधला 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. सध्या तरी दारोळ संघाचा मात्र धावांचा पाऊस पाडतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पिकअप शॉट पाहायला मिळाला तो, म्हणजेच अर्थातच बॅटर जितेंद्र कडून जसा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध आला तसा मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. अगदी मात्र खडे आणि तदनंतर बॅटर या फटक्याकडे अगदी पाहतच राहिला आणि पाहावासारखा फटका. आणि यस तिकडे बाहेर जर जेल टिपला तर 100 रुपये पारितोषिक आहे. जर बाहेर जेल टिपताना दुखापत झाली तर कमिटी जबाबदार राहणार नाहीये, म्हणजेच 100 रुपये येतील पण आणि गमावतील देखील. हो यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज देवेंद्रनं. ब्लॉक हॉलचा चेंडू सन्मान देण्यास भाग पाडलाय. अच्छो गेंदो का सन्मान और बुरो गेंदो का. इथे मात्र समाचार सातत्यानं मात्र बॅटर घेत असतात. इथून मात्र चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. 27 बनल्यात सध्या तरी या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक देवेंद्रचा. इथून इनसाइड आउट, कमालीचा फटका. जेलबादची संधी असेल. देवेंद्र मात्र इथून दूरवरती राहतोय देवा आणि 4 धावा यशस्वीरित्या होतील. आणि 2 षटक समाप्तीनंतर तब्बल धारोळा 11 संघानं बनवल्यात त्या, म्हणजेच 1 गडांच्या मोबदल्यात 31 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. यस मात्र गोलंदाजासाठी यावेळेस सुवर्ण संधी येते. जर हॅट्रिक संपादित केली मैदानाच्या आतमध्ये तर शंकरदादा पादीर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जाईल. यस मान्यवरांचं देखील
जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. यावेळेस विशालला खऱ्या अर्थानं स्ट्राईक एंडवरती आणलं गेलंय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विशाल कालच्या दिवसामध्ये काय चमकला होता. विशाल छोट्या इष्टीचा खेळाडू जरूर आहे. रामचा पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू यावेळेस पिकअप केलाय मात्र विशालनं. पाहूया तिकडे किती धावा मिळतील. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर यशस्वीरित्या सध्या तरी पूर्ण झाल्यात आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल सध्या तरी बिग बॅटल. म्हणजेच काय इथून आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच धावा आल्यात त्या 2. विशालनं चांगल्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु त्यावरती टायमिंग नव्हतं. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू अगदी तिथं लँड झालाय. जाऊया रामच्या यावेळेस चेंडू, यावेळेस कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी ताकद पुराभर स्ट्रोक पाहायला भेटतोय सध्या तरी परंतु तिकडे धाव मिळेल फक्त आणि फक्त एक धावेंवरती. सध्या तरी समाधान मानावं लागेल बॅटर विशालला. 34 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्रचा आज मात्र पूर्णपणे दिवस असा वाटतोय की 10 चेंडूमध्ये तब्बल त्यानं 27 बनवल्या त्यामध्ये 3 षटकार. सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. ओ यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू, फसवा चेंडू हाताळलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राम या गोलंदाजाकडून सध्या तरी आपल्याला होताना पाहायला मिळते आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 34 धावेंवरती. सध्या तरी 34 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. राम गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यानंतर चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं केलं जातं त्याच्या माध्यमातून इथून पिकअप कमालीचा मात्र स्ट्रोक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नजराना पेश केला जाय. स्लॉट मध्ये आल्यानंतर लगेचच पार्किंग प्लॉट मध्ये पाठवणं ही खऱ्या अर्थानं ओळख आहे. आतापर्यंत जिथून अगदी 4 मारलेत या इनिंग मध्ये. लाजवाब या बॅटरचं कौतुक करावं तितकं कमी. यस मात्र मान्यवरांचं देखील आगमन झालंय. हिरामन दादा लहाने आणि अरुण दादा लहाने आणि ज्ञानेश्वर दादा मान्यवरांचं देखील इथे आगमन झालंय. तर थोड्याच वेळात अगदी स्टेजवर येथून विराजमान होतील. तत्पूर्वी 40 बनल्यात सध्या तरी स्कोर कार्ड वरती. जाऊया रामचा या षटकातील 5वा चेंडू, इनसाइड आउट समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. पाहूया तिकडे किती धावा मिळतील. मात्र चांगला यावेळेस क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. लाजवाब थ्रो राहिला तिकडे मात्र भगवान होता. या 2 धावेनंतर संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच इथून आपल्याला पाहायला मिळतील त्या 42 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्याच. खऱ्या अर्थानं 42 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्या. चांगला पिकअप स्ट्रो दाखवला जातो ऍक्शन रिप्ले मध्ये. जाऊ द्या पुन्हा एकदा मॅचकडे. अगदी 35 बनवल्यात वैयक्तिक. ओ यावेळेस बादची लिडिंग आहे. इथे खेळाडू मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र जितेंद्र तंबूच्या असलेला परतीचा प्रवास करावा लागेल. रामनं केल्या 11 परंतु महत्वाची विकेट काढली आहे. 3 षटक समाप्तीनंतर धारोळ संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 42 या आकड्यावरती 2 बाद 42 आणि मान्यवरांचं देखील आगमन सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हिरामन दादा लहाने आणि अरुण दादा लहाने, माननीय श्री ज्ञानेश्वर दादा लहाने मान्यवरांचं आगमन झालंय. तर मी प्रेक्षकांना विनंती करेन की टाळ्यांच्या गजरामध्ये अगदी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे आणि मान्यवरांना देखील मी विनंती करेन की स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. तोपर्यंत वळूया आपण मॅचकडे. अगदी या स्पर्धेला अगदी चांगल्या पद्धतीचं मोलाचं योगदान दिलंय ज्ञानेश्वर दादा लहाने. हे देखील या स्पर्धेला जोडले गेलेत. यस मान्यवर देखील या स्पर्धेला जोडले गेले. तर हिरामन दादा लहाने, माननीय श्री अरुण दादा लहाने आणि ज्ञानेश्वर दादा लहाने पूर्ण मान्यवर जोडले गेले. तर कमिटीद्वारे मान्यवरांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. दादा आपण आलात, या स्पर्धेची अगदी शोभा वाढवलात, तर तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तत्पूर्वी आपण जाऊया मॅचकडे. यावेळेस देवेंद्र यावेळेस निर्धाव चेंडू हाताळलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. लाईव्ह टेलिकास्ट. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेस पिकअप स्ट्रोक खेळण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला होता परंतु तिथून आपल्याला चुकी पाहायला मिळाली. सध्या तरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करत होता बॅटर. मान्यवर उपस्थित झाले तर मान्यवरांना देखील मॅचचा आनंद घ्यायचा विनंती असेल. जाऊया पंचांच्या दिशेने. लेग बायचा इशारा आलाय. पंचांचा 43 बनल्यात खऱ्या अर्थानं स्कोर कार्डवरती. धाव फलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 43 बनल्यात. चौथ्या षटकातील हा मात्र
तिसरा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज, पिकअप खेळण्याचा फटका जरूर होता, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी बिग बॅटल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जयदुर्गा जांभवाडी त्यांच्या विपक्षामध्ये धारोळ संघाचा जर विचार केला तर अंबरनाथ तालुक्यातून आलेला हा संघ म्हणजेच बदलापूर विभागामध्ये सातत्यानं क्रिकेट खेळतो. आज इगतपुरी असोसिएशनमध्ये त्यांचा नावाचा दबदबा आणि पंचांचा इशारा आला. यस, व्हाईट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या व्हाईटच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 44 या आकड्यावरती. देवेंद्रचे मात्र अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. जाऊया मॅचकडे. अगदी राईट आर्म राऊंड द विकेटने समोर बॅटर यावेळेस सुशीलला आपण पाहताय. सुशील कशा पद्धतीची फटकेबाजी करायला, खूपच यावेळेस खराब चेंडू हाताळलाय. आखू टपाचा चेंडू यावेळेस हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला होता देवेंद्र या गोलंदाजानं, परंतु तो त्याचा अशपथ ठरलाय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अगदी मॅच मध्ये पूर्णपणे रंगत भरी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यस, या अगदी अरुणदादा लहाने यांनी अगदी या स्पर्धेला बॅट्समॅनसाठी अगदी डबल याची बॅट्स पुरस्कृत केली आणि त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी देखील चांगले सेगा कंपनीचे मात्र शूज त्यांनी उपलब्ध करून दिले. तर दादांचं देखील खूप हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेला जोडला गेला, त्यांनी मोलाचं सहकार्य दाखवलंय. तर दादा तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन असेल, कारण तर खूप मोलाचा वाटा आपण स्वीकारलाय. बॅट्समॅनसाठी अगदी डबल याची बॅट तिथे उपलब्ध करून दिली. बॅट्समॅनसाठी अगदी शूज. यावेळेस पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. तिकडे देवा आहे, एक धाव परिपूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल, यावेळेस डोक्याची घंटा जरूर असेल स्ट्राईक एंड वरती. सुशीलला परतीचा प्रवास सध्या तरी करावा लागेल. मैदानाच्या बाहेर चाललाय सुशील. यश बॅक टू डग आउट. तिसरा धक्का लागलाय धारोळ या संघाला. पंचांचा इशारा यावेळेस नोचा. यस, बॅटर कडून विनंती आली आहे की नो चेंडू चेक करायचा आहे. हाईट फॅक्टर सध्या तरी चेक केला जाईल. ऑन फील्ड अंपायरने निर्णय पोहोचवला जातोय. अगदी फेअर डिलिव्हरी असेल, पंच कमरेच्या खाली हाताळलाय चेंडू हा. आणि यस, तिथून मात्र आज 47 बनल्यात खऱ्या अर्थानं. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. योगेश आलाय सध्या तरी, इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. आखू टपाचा चेंडू अगदी पूल अँड सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करायचा होता बॅटरला, परंतु तिथे त्याला अपीयर्स सध्या तरी आपण पाहताय. 47 बनल्यात चौथ्या षटकातील. हा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बनून इथून कशा पद्धतीचा बैधक मारा गोलंदाजाचा करावा लागेल, म्हणजेच चांगला प्रयत्न सध्या तरी गोलंदाज आपल्या धावा रोखण्याचा करतोय, परंतु बॅटर योगेशला आपण पाहताय. योगेशचा हा तडाखा मात्र इथे फसलाय आणि चांगला झेल बॅकवर्ड कव्हरला टिपलाय. मात्र तिकडे सावण या क्षेत्ररक्षकाने लाजवाब झेल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. योगेश देखील चांगले योगदान देऊ शकला नाही. अगदी तो देखील शून्यावरती बाद सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच भोपळाही न फोडता तंबूच्या आसऱ्याला पोहोचलाय. आणि नवीन बॅटर सध्या इन झालाय, तो म्हणजेच नरेशला आपण पाहताय. अगदी 4 षटकांचा खेळ इथून संपला गेलाय आणि 4 षटकांमध्ये तब्बल धारोळा 11 संघानं बनवल्यात, त्या म्हणजेच 47. 4 गड्यांच्या मोबदल्यात अजून 1 षटक शिल्लक आहे. आता विशालकडे स्ट्राईक असेल. आता विशालला मोठे फटके खेळावे लागतील. त्याची बॅट सध्या तरी खामोश आपल्याला पाहायला मिळाली. सध्या तरी 4 चेंडूवरती त्यांनी 4च धाबा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कुठल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच देवा कशा पद्धतीची गोलंदाजी करेल यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल सर्व क्रीडा रसिकांचं देखील आणि संपूर्ण टीमचं देखील. धारोळा 11 संघाला खऱ्या अर्थानं या षटकामध्ये
खूप धावा कुटाव्या लागतील, अन्यथा मात्र या क्रीडा नगरीचा जर विचार केला या खेळपट्टीचा तर 70 ते 75 धावा अलगद चेस होताना पाहायला मिळतात आपल्याला. यापुढे जाऊया मॅचकडे. 47 बनल्या 4 विकेटच्या मोबदल्यात. इथून मात्र इथून झाली चुकी आणि 5 धावा मिळतील. अशा धावा येणं खूप यस बाटची लिडिंग एज आहे आणि इथून मिळतील 4 धावा. इथून बनल्यात सध्या तरी यस या स्पर्धेला जोडले गेल्यात अगदी माननीय श्री धनाजी भाऊ नाटे यांचं देखील या कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दादा जर आपण आला असाल तर स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा डॉट हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू सध्या तरी पूर्ण झालेत. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. यावेळेस पिकअप कमालीचा स्ट्रोक सध्या तरी विशालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. इथून येतोय पंचांचा इशारा, षटकार आउट ऑफ द पार्क. सध्या मात्र विशाल मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय की जास्तीच्या जास्त धावा सेट मैदानाच्या आतमध्ये करायला हव्या. कालच्या दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक धावा बनवल्या होत्या धारोळा संघानं. अगदी 86 धावा कुठल्या होत्या 5 षटकांमध्ये, परंतु त्याचा पाठलाग देखील लाजवाब होताना पाहायला मिळाला होता. वैतरणा 11 संघानं 57 बनल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. यस इथे आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीचा मात्र इथे नो चेंडू सध्या तरी घोषित केलाय आणि इथून या 2 धाबा खात्यामध्ये ऍड होतील आणि इथे ओव्हर स्टेपचा पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. म्हणजेच यस इथून मिळतील त्या म्हणजेच 2 धाबा आणि फ्रीडची संधी असेल. 59 धाबा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. चांगलं यावेळेस मात्र 59 बनल्यात. 3 चेंडू अजूनही परिपूर्ण आहे. गोलंदाजानं यावेळेस दिशा बदलली आहे खऱ्या अर्थानं. जाऊया मॅचकडे. यावेळेस नरेशला फ्रीडची संधी आहे. मोठा फटका येईल का? ओ हो 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 लाजवाब चेंडू यावेळेस फिरवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. रिव्ह्यूची मागणी सध्या तरी बॅटर कडून झाली आहे वाईटची. जाऊया पुन्हा एकदा थर्ड अंपायरच्या डिसिजन कडे. नाही दाखवत त्यांनी दाखव. फेअर डिलिव्हरी आहे. यस मात्र तिकडे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खूप जास्तीचा चेंडू वळवलाय सध्या तरी देवा या गोलंदाजानं. यावेळेस फटका फसलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. गोटू आलाय झेलच्या खाली. झेल होईल का? इथं मात्र दूरवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबा तर यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 3 धाबा यशस्वीरित्या पूर्ण होण्याचं काम केलं जाईल का? आणि इथून मात्र 3 धाबा सध्या तरी पूर्ण झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि या 3 धाब्यानंतर संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 62 या आकड्यावरती. 62 धावा स्कोर कार्डवरती जोडल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूवरती 15 खर्च केल्यात देवेंद्र या गोलंदाजानं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना आपल्याला पाहायला भेटेल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न. तिथे देवेंद्र आहे. कुठलीही चुकी न करता चांगला झेल टिपलाय त्यानं आणि इथे पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. तब्बल 5 षटक समाप्तीनंतर दारोळा 11 संघानं बनवल्या त्या म्हणजेच 62. अगदी 30 चेंडू 63 धाब्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजे जयदुर्गा जांबवाडी संघाला. जाऊया पुन्हा एकदा छोटासा ब्रेककडे.
जाऊया आपण मॅचच्या दिशेने. अगदी 30 चेंडू 63 बनवायचे आहेत, तर कशा पद्धतीचा पाठलाग हा पुरा केला जाईल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू बॅटर समोर विष्णू आहे, पाहूया कशा पद्धतीचा मात्र हा फटका खेळेल. यस, पहिल्या चेंडूवरती दाखवलं जातं इथे गोलंदाजाला आसमान. षटकार पाहायला भेटतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विष्णू या बॅटर कडून. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो. विष्णू हा बॅटर अगदी 63 बनवायचे आहेत आणि खूप यावेळेस अगदी एका हाताने हा फटका खेळून काढलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा प्राप्त केल्या. पुढील चेंडू आकुडबाचा चेंडू जरूर होता. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? यस, तिकडे मात्र प्रयत्न यशस्वी होईल. पुन्हा मिळतील मात्र 4 धावा. या 4 धाब्यानंतर संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच अर्थातच 10 या आकड्यावरती. 10 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला भेटतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी सुपर 6 मधील हा 6वा सामना आपण पाहताय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. सॉरी, 3रा सामना. सुपर 6 मधील ही मात्र 3री लढत आपल्याला पाहायला भेटते. जाऊया मार्चकडे. 10 बनल्यात. समोरच्या दिशेने यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न. विशाल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपण्याचा मात्र चांगला स्टार्ट दिला होता, दाखवला होता चांगला मैदानाच्या आतमध्ये त्यानं, परंतु तिथून इथं पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव खर्च केली आहे 3ऱ्या चेंडूवरती. धावा जाऊन बनल्या त्या तब्बल मात्र 11 धावा. 11 धावा स्कोर कार्डवरती सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतात. चांगला यस, बाळाभाऊ मात्र माननीय श्री बाळाभाऊ गव्हाणे हे देखील या स्पर्धेला थोड्याच वेळात जोडले जातील. तर तत्पूर्वी आपण त्यांचं आगमन करूया, म्हणजेच या पुढील जाऊया मॅचकडे. तिथं मिळेल फक्त आणि फक्त बॅटर रामला मात्र 1च धाव. चौथा 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 बनल्यात सध्या तरी स्कोर कार्डवरती. चांगला खेळ दाखवला जातोय दोन्ही बॅटर यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू कशा पद्धतीचा सध्या तरी हाताळला जाईल. गोलंदाज विशाल यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं कॅचची संधी आहे. योगेशने यावेळेस मात्र टिपलाय जेल. संपलाय खेळ मात्र बॅटर विष्णूचा. विष्णू बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळाला सध्या तरी. चांगला फटकेबाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करत होता आणि तदनंतर तो सध्या तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आता विकेट सध्या तरी काढली आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोटू हा बॅटर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. गोटू ज्या वेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळी मात्र संयमी खेळ त्याच्याकडून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच जर क्रांतीचा जर विचार केला तर विष्णू हा बॅटर सध्या तरी मात्र क्रांती फटकेबाजी करतो, परंतु संयमी खेळ कोणाकडे असेल तर मात्र गोटू या बॅटरकडे संयमी खेळ आहे. सातत्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राहतो आणि सामना शेवटच्या दिशेनं नेण्याचं काम सातत्यानं करत असतो. मॅच विनर फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानं संयम न दाखवता पहिल्या चेंडूवरती बिग हिट केलाय. मात्र फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 6 धावेसाठी आउट ऑफ द पार्क. षटकार पाहायला भेटतोय मात्र गोटूच्या बॅटमधून. धाव संख्या जाऊन पोहोचली होती मात्र तब्बल 1 षटक समाप्तीनंतर. चांगला स्ट्रोक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. धावफलक यावेळेस आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 18 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस बॅटर गोटू. सुशील आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. सुशील यावेळेस कशा पद्धतीची गोलंदाजी करेल यावरती देखील सर्व लक्ष लागलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया सुशील. यावेळेस स्कोरवर टपाचा चेंडू जरूर होता. समोरच्या दिशेनं ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे आलाय बॅटरला अपयश. राम इथे निर्धाव चेंडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी. अगदी 63 तर बनवायच्या आहेत, परंतु इथून देखील रोख लागू शकतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस देखील अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर रामचा, परंतु त्याला अपयश सध्या तरी आपण पाहताय. सलगचे 2 डॉट हाताळले सध्या तरी गोलंदाज यावेळेस सुशीलनं. चांगली गोलंदाजी सध्या तरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या हंगामामध्ये धारोळ संघाचा मात्र हा दुसरा प्रवेश असेल इगतपुरी असोसिएशनमध्ये आणि मागच्या अगदी प्रवेशामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गेलं होतं लोकनेते आमदार इगतपुरी चषकामध्ये. तेच सध्या बिग बॅटल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील मात्र
इथून मात्र निर्धाव चेंडू आलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. राम या बॅटरनं यावेळेस सुशीलची गोलंदाजीचं कौतुक करायला हवं, कारण तर निर्धाव चेंडू हाताळलेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक ज्या वेळी असतं मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होणं हे तितकंच महत्त्वपूर्णाची बाब असते आणि त्या बाबेवरती अगदी पूर्णपणे त्यानं आता खेळ रचलाय. निर्धाव चेंडू हाताळलेच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. बॅटर लवकरात लवकर चला अगदी ताबा घ्यायचा आहे स्ट्राईक एंडचा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल तो बॅटर रामला आपण पाहताय. गो टू नॉन स्ट्राईक एंडवरती सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 18 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस ओव्हर द बॉलर हेड ठोकलाय, मात्र यावेळेस ओळखून ठोकलाय सध्या तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटर रामनं हा फटका समोरच्या दिशेनं 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. तत्पूर्वी आपण जाऊया मॅचकडे. अगदी कॅमेरामॅननं देखील अगदी मॅन ऑफ द सिरीजची सायकल आणि तिथं बॅट अगदी पुरस्कृत केली. या मान्यवरांचं देखील भेटवस्तू सातत्यानं मात्र दिली आहे खेळाडूसाठी जो सर्वाधिक जास्त धावा आणि सर्वाधिक जास्त विकेट घेईल त्यासाठी अगदी मॅन ऑफ द सिरीजची मात्र तिथे स्पोर्ट्स सायकल उपलब्ध करून दिली आहे आणि त्यानंतर बॅट देखील पुरस्कृत केली आणि बेस्ट बॅटरसाठी बॅट असेल आणि बेस्ट गोलंदाजासाठी अगदी सेगा कंपनीचे अगदी शूज असतील. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. 24 बनल्यात स्कोर कार्डवरती. यावेळेस आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल. रामला परतीचा प्रवास सध्या तरी करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 1 तेरी तो 1 मेरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये समीकरण वेगळं आपल्याला पाहायला भेटतंय. राम यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडलंय काय बिघडलंय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यस मात्र तिथे बॅटर बाद होईल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. आता नवीन बॅटरला आमंत्रित केलंय तर म्हणजेच बॅटर तुषार. खूप मोठी बॅटिंग लाईनअप सध्या तरी जयदुर्गा जांभोळी ही मात्र ठेवते. सातत्यानं मात्र 7व्या 8व्या क्रमांकावरती देखील मोठे फटके बॅटर खेळत असतात आणि त्यानंतर तिथून चांगली फटकेबाजी होते त्यांची देखील. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र सामना हा आपल्याला रंगताना पाहायला भेटेल. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तुषार सध्या तरी खेळपट्टीवरती येऊन स्थिरावलाय. सुशीलची लाजवाब गोलंदाजी आपण लोकनेते आमदार इगतपुरी चषकामध्ये देखील पाहिली गेली होती आणि इथून तो देखील चांगला कस त्यानं सध्याच्या घडीला लावला गेलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस आडवा बॅटनं पिकअप षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु प्रयत्न लाजवाब होता सध्या तरी. यस इथे मात्र षटकार आलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 33 धावांची गरज आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे. 18 चेंडू यावेळेस 33 धावांची गरज आहे. जितेंद्र खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये अगदी ज्यावेळी धारूर संघ खेळण्यासाठी आला होता तेव्हा असाच मात्र सामना रंगला होता. 18 चेंडू 37 धावांची गरज असताना मात्र तिथून सामना जिंकवला होता. पाहूया आता 18 चेंडू 33 आहेत. बॅटल पुन्हा एकदा डिफेंड होईल का. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडासा दुर्बलती राहतोय. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूनं यावेळेस गाठलंय अंतर. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जितेंद्रला आपण पाहताय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 34 बनल्यात. 34 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय दोन्ही संघांकडून.
17 चेंडू 29 धाव्यांची गरज. उलटा पुलटा खेळण्याचा स्ट्रोक इथे मात्र मिळतील. इथे मात्र 4 खऱ्या अर्थानं पॅटर्न स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये दर्शवला गेलाय. गोटू या बॅटरनं इथून थोडासा तर निराश असेल तो म्हणजेच धारोळ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस जाऊया 16 चेंडू 25ची गरज आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. सामना अजून देखील रंगू शकतो परंतु इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळवे लागतील. जाऊया मॅचकडे कशा पद्धतीचा मात्र हा सामना रंगताना पाहायला भेटेल. यावेळेस फटका फसलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेनं हा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. तिथून मात्र एकच धाब्यांवरती सध्या तरी आपल्याला पाहायला भेटेल. स्कोर कार्ड 1 धाबेनंतर फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र तब्बल 39 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. 39 धावा स्कोर कार्डवरती लगावल्यात. म्हणजेच येणारे काही चेंडू अजूनही धाब्यांची गरज आहे. 3 चेंडू परिपूर्ण झाले. 2.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. यावेळेस बॅटर आपण पाहताय तुषार, त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. 15 चेंडू 24 धाब्यांची गरज आहे जयदुर्गा जांबुवाडी संघाला मात्र जिंकण्याकरिता. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. आखू डबाचा चेंडू होता. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा फिरवला गेलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यस 1 बाउन्सचा मात्र पंचांनी रिव्ह्यू सध्या तरी घोषित केलाय. बॅटीपासून गेलाय काही. वन बाउन्स थर्ड अंपायरचा इशारा आलाय. यस 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू 24ची गरज आहे. म्हणजे अजूनही सामना आहे मात्र यावेळेस मागे तिकडे मात्र झाली चुकी. यस तिकडे मिळतील 4 धावा. यस जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 13 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे सध्या तरी. कशा पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लॉफ्टेड हिट षटकार येईल. मॅच पूर्णपणे सध्या तरी हवा निघाली आहे ती मात्र या चेंडूवरती मागचा चौकार आणि तदनंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस विशालला आपण पाहताय. 12 चेंडू 14ची गरज आहे सध्या तरी. सामना थोडासा आपल्याला पाहायला मिळेल का. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका खेळाय. रनआउटची संधी असेल परंतु तिथं मात्र विकेट असेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. माननीय श्री जगनदादा ठोंबरे यांचं देखील इथे आगमन झालंय तर त्यांचं देखील कमिटीच्या द्वारे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण दादा जर आला असाल तर इथे स्टेजवरती इवन विराजमान व्हायचं आहे.
जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. 11 चेंडू 14ची गरज आहे सध्या तरी. बॅटर यावेळेस बाद झालाय गोटू. यावेळेस नवीन बॅटर सध्या तरी देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. त्याच्याकडून कशा पद्धतीची फटकेबाजी राहील यावरती देखील लक्ष लागलं जाईल. खऱ्या अर्थानं तुषार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यानं पूर्णपणे डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस देखील जेलची संधी होती परंतु तिकडे जेल सध्या तरी निसटलाय. इथून 4 धावा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. माननीय श्री जगनदादा ठोंबरे यांचं देखील इथे आगमन झालंय. तर प्रेक्षकांना मी विनंती करेन की टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. जर दादा आला असतील तर अगदी स्टेजवरती येऊन स्थानपान व्हायचं आहे. यस, माननीय श्री जगनदादा ठोंबरे या स्पर्धेला अगदी उपस्थित झाले. तर प्रेक्षकांना मी विनंती करेन की टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. आणि टाळ्यांच्या स्वागतामध्ये इथे फटका. यस, इथे मात्र झेल टिपलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. संपलाय खेळ. म्हणजे मॅच मध्ये अजून देखील जान आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, जगनदादा ठोंबरे हे देखील या स्पर्धेला जोडले गेले. तर स्टेजवरती येऊन स्थानपान होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. दादांना विनंती असेल जाऊया मॅचकडे. म्हणजेच अजून देखील सामन्यामध्ये मजा आहे. 9 चेंडू इथून 10 धाब्यांची गरज सध्या तरी आपल्याला पाहायला भेटते. चांगला झेल सध्या तरी तिकडे आपल्याला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाहायला मिळाला. म्हणजेच स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. कशा पद्धतीची मात्र लढत सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. सामना पूर्णपणे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचं फिरवण्याचं काम ती मात्र धारोळ संघ करतीये. जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना पाहायला भेटेल. 9 चेंडू यावेळेस 10 धाब्यांची गरज. आखुटबाचा चेंडू हाताळला यावेळेस सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चुकीचा यावेळेस मात्र चेंडू हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशालनं. आणि आखुटबाचा पुरेपूर फायदा घेतलाय तो बॅटर यावेळेस भगवाननं. सामना यावेळेस थोडासा फसत चाललाय धारोळ संघाकडून. कारण तर 63 बनवल्या होत्या. अगदी फायटिंग टोटल स्कोर अगदी योग्यरित्या होता. परंतु तदनंतर लाजवाब फटकेबाजी राहिली ती मैदानाच्या आतमध्ये विष्णू आणि तदनंतर तुषारची. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटत आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे योगेश. चांगला थ्रो पाहायला मिळाला. इथून आपल्याला पाहायला मिळेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 1च धाव. 7 चेंडू 5 धाव्यांची गरज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चांगला लगाम लावला होता अगदी दुसऱ्या षटकामध्ये सुशीलनं. परंतु सुशीलनं अगदी नंतर खूप जास्त धाबा खर्च केल्या. जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. 7 चेंडू यावेळेस 5 धाब्यांची गरज. बोटा फटका येईल का? व समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या ठरलाय. म्हणजेच मॅचमध्ये अजून देखील आपल्याला जान पाहायला भेटते. 6 चेंडू 5 धाब्यांची गरज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवला जातोय सध्या तरी. जयदुर्गा जांभवडी या संघानं अगदी सामना शेवटच्या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थानं येऊन पोहोचलाय. म्हणजेच इथून गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. योगेश सध्या तरी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. योगेशनं मात्र चांगलं कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी केली होती. तोच सध्या योगेश आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पाहूया कशा पद्धतीची तो आता इथून गोलंदाजी करेल. अगदी 6 चेंडू 5 धावा जर डिपेंड करून दिल्या ना तर गोलंदाजाचं इथून कौतुक खऱ्या अर्थानं होईल. जाऊया यावेळेस मॅचकडे. भगवान पहिला चेंडू कशा पद्धतीचा खेळून काढतोय. तिकडे बॅटर आहे यावेळेस योगेशला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू हो 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 चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. म्हणजेच सामना यामध्ये चांगल्या पद्धतीचा रंगणार. क्रिकेट म्हणजे काय तर एका चेंडूवरती 6 धावा निघणं आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघणं म्हणजेच आहे क्रिकेट. शेवटच्या श्वासापर्यंत रोखलं जाणारं क्रिकेट अगदी आपल्याला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना सध्या तरी आपल्या समोर आलाय. यावेळेस देखील मात्र इथून निर्धाव चेंडू. यावेळेस देखील मॅच मध्ये मात्र काय घडलंय अजून बी कहाणी में ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. योगेशची मात्र इथे पूर्णपणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आता नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये इन होईल आणि त्याला बनवाव्या लागतील 4 चेंडू 5 धाव्यांची गरज. भगवाननं काढले सध्या तरी 2. सामना इथून पलटवला जाईल का? धारोळ हा संघ इथून नवा विक्रम त्यांच्या नावावरती रचला जाईल का सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये?
यस, नवीन विक्रम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये घडण्याच्या दिशेनं त्यावेळेस थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ज्या गोलंदाजा क्षेत्ररक्षकांचं कौतुक खऱ्या अर्थानं करायला हवं. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळाला. डायरेक्ट थ्रो यावेळेस नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. आपण पाहू शकाल विठ्ठल आलाय. विठ्ठल आपण पाहताय 4 चेंडू 5 धाब्यांची गरज सध्या रायगड या बाउंड्रीवरून आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रेक्षकांनो, मित्रांनो, अंबरनाथकरांचा जर खेळ आवडला असेल तर टाळ्या होणं गरजेचं आहे. दोन्ही संघासाठी खऱ्या अर्थानं टाळ्या होणं खूप गरजेचं आहे. दर्जेदार कामगिरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. 4 चेंडू यावेळेस 5 धाब्यांची गरज. सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. जाऊया मॅचकडे. नवीन बॅटर विठ्ठलला स्ट्राईक इनवरती पाहताय. इथे मात्र थोडीशी रनअप मध्ये चुकी. प्रेशर सध्या प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी धडकी बनवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. जाऊया मॅचकडे. 4 चेंडू 5 धाब्यांची गरज. इथून मोठा फटका. मॅच फिनिश झाली आहे. कमालीचा पाटण स्ट्रोक सध्या तरी विठ्ठलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यस, आउट ऑफ. यस, विठ्ठलसाठी देखील पारितोषिक आलंय 200 रुपये. माननीय श्री जगनदादा ठोंबरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. मॅच फिनिश केली आहे शेवटच्या क्षणाला. परंतु धारोळ संघानं काय मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले होते शेवटच्या क्षणापर्यंत. अगदी योगेशनं प्रयत्न जरूर ठेवले. 4 चेंडू यावेळेस 5 धाब्यांची गरज असताना विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये गेला. पट्ट्या 1 बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये गेला आणि मॅच संपूर्ण मात्र बाहेर आलाय. म्हणजे सुपर 3 मध्ये दाखल झाली आहे ती म्हणजेच जयदुर्गा जांबवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. हार्ड लक सध्या तरी धारोळ संघ, परंतु चांगला खेळ. मित्रांनो, जयदुर्गा जांबवाडी संघासाठी देखील टाळ्या होणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं धारोळ संघासाठी देखील मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण तर लाजवाब खेळ त्यानं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखवला. शेवटच्या क्षणापर्यंत बाजी लावली आणि विठ्ठलसाठी पारितोषिक आलंय. माननीय श्री या स्पर्धेला अगदी मान्यवर उपस्थित झाले जगनदादा ठोंबरे यांच्याकडून अगदी 200 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी मी आमंत्रित करेन. तिथे मात्र त्याला पारितोषिक दिलं जाईल. आणि सुपर 6चे सामने सध्या तरी इथे संपन्न झाले आहेत. आता आपण संघ तुमच्यापर्यंत पोहोचवू. यस, आपल्याला पाहायला मिळतील बॉल आउटचा थरार सध्या तरी रंगताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये विजय झाला तो मात्र कृष्णादा 11 आवळखेड संघ आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये संघ विजयी झाला तो मात्र विघ्नहर्ता मानवेडे संघ आणि त्यानंतर जयदुर्गा जामवाडी संघ सध्या सुपर 3 मध्ये दाखल झाला आहे. यस, मी विठ्ठलला विनंती करेन की मात्र माननीय श्री या स्पर्धेला उपस्थित झालेत मान्यवर जगनदादा ठोंबरे यांच्याकडून खऱ्या अर्थानं पारितोषिक 200 रुपयाचं घेण्यासाठी मी त्याला आमंत्रित करतो. टॉस का बॉक्स. आणि इथे माननीय श्री मी विनंती करेन जगनदादा ठोंबरे यांना की अगदी पारितोषिक देण्यासाठी मात्र तिथं उपस्थित राहायचं आहे. मित्रांनो, या बॅटरसाठी मित्रांनो टाळ्या होऊन चा पुरस्कार देखील जयदुर्गा जामवाडी त्यालाच दिला जातोय, कारण तर मॅच चांगली फिनिश केली आहे. सध्या तरी प्रेक्षकांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. मात्र विठ्ठलसाठी तिथे मात्र चांगला सामना फिनिश केला आणि पुढील मॅच साठी देखील शुभेच्छा असतील. मी यस या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. यस, माननीय श्री जगनदादा ठोंबरे साहेब यांच्या हस्ते मात्र तिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. यस, माननीय श्री अंकुश दादा केवारी यांच्याकडून देखील अंकुश साठी 500 रुपये आले, तर तिथेच थांबायचं आहे. विठ्ठल साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यस, फोन पे केला जाईल. तत्पूर्वी चांगलं पारितोषिक दिलंय. अगदी दादांचं देखील स्वागत असेल. प्लेअर ऑफ द मॅच सध्या तरी. आणि सुपर 6 मधून जे बाहेर झालेले संघ म्हणजेच ते पूर्णपणे तिथे उपस्थित राहायचं आहे. श्री गणेशा बोरली हे संघ आणि त्यानंतर
जगदंबा बॉयज त्रिंगळवाडी आणि धारोळ संघ तिन्ही संघ तिथे उपस्थित राहायचा आहे. अगदी खेळपट्टीवरती विनंती असेल माननीय श्री विष्णुदादा कांबळे यांच्या हस्ते तिथे बॉल आउटचा थरार सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. अगदी 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकासाठी बॉल आउटचा थरार आपल्याला पाहायला मिळेल आणि नंतर होणाऱ्या लढती देखील चांगल्या पाहायला मिळतील आपल्याला.